नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला रब तिळापासून म्हणजे हे जे बिना पॉलिशचे तीळ ते घेऊन त्याच्यापासून एक वेगळ्या प्रकारची तिळाची पोळी करून दाखवणार आहे. म्हणजे नेहमीच आपण कसं सारणात फक्त तीळ गूळ खोबरं एवढंच घालतो, पण आज मी ती अधिक हेल्दी करण्यासाठी म्हणून मी त्याच्यात बदाम घालणार आहे, मगज बी घालणार आहे, खारीक पावडर घालणार आहे. अशी मी तुम्हाला वेगळ्या प्रकारानं आज पोळी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रथम काय करूया, हे तीळ भाजून घेऊया. 1 वाटी तीळ घेतले, हे रब तीळ घेतलेत. खरे काळे तीळ मिळाले असते तरीही चांगले, पण आता पटकन मिळत नाहीत काळे तीळ, म्हणून आपण हे वापरायचे. तीळ आपले चांगले फटफटायला लागले, म्हणजे फटफट आवाज यायला लागला की आपले तीळ भाजले. तर मी गॅस घालवते. हे झालं की आपण काढून घेते. खोबरं घेणार भाजून. गुळपोळीचं साहित्य म्हणजे तिळाच्या पोळीचं साहित्य नेहमी खमंग भाजायचं असतं. मग पोळी अगदी 8-15 दिवससुद्धा टिकते, काही खराब होत नाही. फक्त साहित्य त्याचं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. ते जर कमी भाजलं तर पोळी खवट होते, नाहीतर अगदी 15 दिवससुद्धा पोळी टिकू शकते. खोबरं जरी असलं तरी खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि पोळ्या गरम गरम डब्यात ठेवायच्या नाही, पूर्ण थंड करून घ्यायच्या. मी सारण भरपूर भरून अशी पोळी तयार करायची. मध्ये बेसन किंवा मुगाचं पीठ पण घालतात, पण आत्ता मी घालणार नाही, कारण हे साहित्य आपलं भरपूर आहे, चांगलं लागतं. बेसन नाहीच वापरणार आहे, कारण आपल्याला ते हेल्दी करायचे आहे. त्याच्यामुळे मी बेसन न वापरता, वापरलं तर मूग डाळीचंच पीठ, पण ते पण नाही वापरणार आहे आज मी. भाजून झालं आहे. थोडंसं तूप घालून आपण या बिया भाजून घेणार. थोडं साजूक तूप घालून त्याच्यावर बदाम आणि मगज बी भाजून घेणार आहे, म्हणजे पोळी एकदम खमंग होईल. बदाम थोडे परतून झाले की मग त्यावर मी मगज बी घालणार आहे आणि हे काढून घेऊन मग खारीक पावडर भाजायची. खारीक पावडरसुद्धा भाजली की त्याचा वास छान येतो, खमंग असे होते. पोळी आपली खमंग झाली पाहिजे. आणि गूळ मी थोडाच वापरणार आहे, 50 ग्रॅम. आता हे बदाम घेतलेले आहेत, 50 ग्रॅम मगज बी आहे, तीळ 125 ग्रॅम आहेत, खोबरं एक 50 ग्रॅम घेतलं आहे आणि खारीक पावडर 50 ग्रॅम, असं सगळं मी साहित्य घेतलं आहे. आणि गूळ अगदी साधारण 50 ते 70 ग्रॅम घेतला आहे. काढून घेणार आहे वाटीत. तर त्याच्यावरच खारीक पावडर टाकून देते. कढई घालून झालं आहे. बिया चांगल्या फटफटल्या आहेत मगजच्या, तर त्याच्यातच खारीक पावडर टाकून देते. मग तुपावर व्यवस्थित आपली ती भाजली जाईल आणि खमंगपणा येईल. हे बघा, हे सगळं मी आता मिक्सरला भरडून घेणार आहे. गार झालं की असं केलं की सगळं साहित्य म्हणजे इथे मगजबी वगैरे गार होतं आहे, ते गार झालं आणि हे सगळं गार झालं की मी सगळं मिक्सरला लावून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. पुरण तयार झालं की पण हे तीळ वगैरे सगळं एक बारीक करून घेऊया. मिक्सरला सगळं वाटून घेते आणि मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. सगळं एकत्र घातलं तरीही चालतं आहे, नंतर घालते. असं छान वाटून घेतलं आहे. आता बाकीचं सेंटसुद्धा असंच वाटून घेते. आता हे सगळं बदाम, मगजबी, खारीक पावडर, तीळ, खोबरं
आपण यावेळी शेंगदाणे घातलेले नाही आहेत, शेंगदाण्यानं पित्त होतो म्हणून मी शेंगदाणे घातले नाही आहेत. आणि आता आपण याच्यात गूळ घालणार आहोत. गूळसुद्धा मी थोडा घालणार आहे, कारण खारीक घातली आहे त्याच्यामुळे गूळ खूप कमी घालणार आहे, नेहमीच्या मानानं निम्मा. ही अर्धी वाटी गूळ घेतला आहे. याच्यात आधी मी लगेचच जायफळ आणि वेलची टाकून घेणार आहे. सुंठ घातली तरी सुद्धा चांगली लागते, सुंठ पावडर. वेलची पावडर घातली आहे. कारण गुळाचा पदार्थ म्हटला की त्याला जायफळाचा वास छान लागतो. सगळं मिक्स करते आणि मिक्सरला लावून घेते. हे बघा, असं आपलं आता हे सुंदर सारण तयार झालेलं आहे. आता असे त्याचे गोळे करायचे आणि पोळीत भरायचे. मी तुम्हाला आता पोळीची कणिक भिजवून पोळी करून दाखवते. आपण आता गूळ पोळीसाठी कणिक भिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी कणिक घेतली आहे. त्याच्यात 2 चमचे बेसन घातलं आहे, चिमूटभर मीठ घातलं आहे, 1 चमचाभर तेल घालणार आहे. साधंच तेल मी घालणार आहे, मी गरम करून तेल घालणार नाही आहे. आणि आता हे आपण रेग्युलर जशी पोळीची कणिक भिजवतो तसं पीठ भिजवून घेणार आहे. मग तुम्हाला दाखवते. अशी ही आपण छान कणिक भिजवून घेतली आहे. तर ही आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि मग मी तुम्हाला सारण केलेलं आहे पोळी करून दाखवते गुळाची. त्यावर थोडं तेल लावून ठेवते वरून. बस. तर हे असं हातानं मी करून घेणार आहे. असं हलक्या हातानं असा हलका गोळा करून घेणार आहे. मी दाबायचं नाही, नुसतं असं, जास्त ते पसरत नाही, मग व्यवस्थित हे राहतं. खळखळीत पडतं ना, म्हणून पुरण व्यवस्थित भरायचं, पोकळ पोळी करायची नाही. तुम्हाला आता पोळी लाटून दाखवणार आहे, 2 प्रकारानं दाखवणार आहे. आपली कणिक छान मळून झालेली, मुरलेली आहे चांगली. थोडं बेसन घातलं की पोळीला वासही छान येतो, म्हणून थोडं बेसन घालायचं. तर मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते. पोळीला नेहमी गोळा छोटा घ्यायचा, फार मोठा घ्यायचा नाही. सारण भरपूर घ्यायचं आणि गोळा कमी घ्यायचा. तर तुम्हाला मी दाखवते पोळी कशी करायची ती. मधल्या भागी जाड ठेवायचं थोडं. अशी पुरी लाटून घ्यायची. थोडं मध्ये जाड ठेवायचं. त्याच्यावर असं सारण ठेवायचं. नंतर हे सगळीकडून आपण पॅक करायचं. असं सगळं पॅक करायचं. हे वरचं जादाचं पीठ आहे, हे काढून टाकायचं. हे बघा, जादाचं पीठ काढून टाकायचं. नंतर हे व्यवस्थित पॅक करायचं आणि हातानं आधी सगळीकडे असं पुरण, हे बघा, हे असं करून सगळीकडे हातानं पुरण पसरवून घ्यायचं. मग कडेपर्यंत पुरण आपलं गेलं पाहिजे. आता आपण ही हलक्या हातानं पोळी लाटायची. एकदम पोळी सोपी, ही पोळी करायला एकदम सोपी असते. फक्त सारण व्यवस्थित गेलं पाहिजे. हे बघा, सगळीकडे सारण कसं जातं आहे ते. मुद्दाम असं दाखवलं आहे म्हणजे तुम्हाला या बाजूनं कळेल सारण कसं जातं आहे साईडला ते. हे बघा, साईडला सारण जाणं गरजेचं असतं. मुद्दाम छोटी घेतली आहे.
ही पोळी मी थोडी जाडच ठेवते कारण खुसखुशीत ती छान लागते. ही पोळी जितकी शिळी होईल अगदी 8-10 दिवस सहज टिकते. खमंग पोळी, खायला सुंदर, करायलाही तशी म्हणाल तर सोपी अशी ही पोळी आहे. हे बघा सगळीकडे सारण व्यवस्थित गेलेलं आहे. तर आपण गॅसवर टाकूया तव्यावर. हे बघा दोन्हीकडून सारण कसं व्यवस्थित गेलेलं आहे ते. तर मी तवा जरा मंद ठेवायचा, एकदम जास्त हाय करायचं नाही, हीट हाय करायची नाही. हे बघा सगळीकडे पुरण व्यवस्थित गेलेलं आहे. ही पोळी आपली, ह्या पोळ्या फुगत मात्र नाहीत हा जास्त, कारण त्यात गूळ असतो त्याच्यामुळे त्या फुगत नाहीत. अशी लाटून घेते. गोळा ठेवूया त्याच्यावर. फळफळीत होतं, वाटलं तर आपण त्याला दूध लावून घेऊ शकतो. दुधाचा हात लावून मळून घेतलं तरी चालतं. किती सोपी पोळी आहे ती बघा. फक्त पुरण व्यवस्थित कढईला जाणं गरजेचं, नाहीतर ती कडकडीत पोळी खावी लागते. हे काढून टाकायचं मात्र वरचं पीठ. हे असं करून घ्यायचं. हे बघा की सगळीकडे कडेला पुरण जातं. आता हे बघा थोडे बबल वर यायला लागले की आपण पोळी उलटून घ्यायची. तरी आपण दुसरी पोळी लाटून घेऊया. कसं पुरण सुंदर सगळीकडे मिसळते ते. किती सुंदर कडेनं पुरण गेलेलं आहे, कुठेही कडा रिकामी नाही. असं सुंदर पोळी आपली झालेली आहे. पलटून घेऊया. मंद आचेवरच भाजायची, कारण गूळ असतो. कितीही तुम्ही मिसळलात तरी थोडा तो वितळतो आणि असं वर येतं थोडं. त्याला वाटलं तर आपण तूप लावू शकतो, तेल लावू शकतो. जर आवडत असेल तर लावायचं, नाही तर अशीचही छान लागते. आज मी तुम्हाला तूप लावून दाखवते. याला नाही लावलं तरी चालतं, तूप तेल काहीही नाही लावलं तरी चालतं. मी फुगत नाही म्हटली तरी पण पोळी ती फुगतेच आहे. किती सुंदर खरपूस झाली आहे बघा. अशी आपली ही पोळी खाण्यासाठी तयार आहे. ताटात वगैरे ठेवायची नाही, अशी जाळीवरच ठेवायची, नाहीतर म्हणजे उब धरते आणि मऊ पडते, म्हणून अशीच ठेवायची. ही पोळी खुसखुशीत अशी होत जाते. जितकी शिळी होईल तितकी ती खुसखुशीत होईल. बघा किती पुरण सगळीकडून छान गेलेलं आहे ते. असे आता 2 आहेत ते मी करून घेणार आहे. एक तुम्हाला उंडा भरून दाखवते, पण उंडा भरून करण्यापेक्षा मी पहिल्यांदा दाखवलेली पद्धतच चांगली आहे. हे असं पुरण गच्च भरायचं आणि जसं मोदकाला आपण करतो तसंच करायचं. पण यामध्ये पुरणही कमी राहतं आणि पोळी एवढी छान होत नाही. ही जशी चांगली होते तशी ही पोळी एवढी म्हणजे अगदी कडेपर्यंत पुरण तसं नाही जात. ह्या पोळीनं मी दाखवते तुम्हाला. हे सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा अशीच हातानं लाटून घ्यायची. थोडी म्हणजे सारण व्यवस्थित गेलं पाहिजे म्हणून. आता आपण लाटून घेऊया.
लावायला तांदळाचं पीठ घेतलं तरी चालतं, गव्हाचं घेतलं तरी चालतं, तुम्हाला जसं हवं असेल तसं घेऊ शकता. तर ही पोळी आपण परतून घेऊया. तर थोडं तूप लावूया. तूप तेल लावणं ऐच्छिक आहे, हवंच असं नाही. अशी आपली पोळी झाली आहे बघा. अशाच मी आता 1-2 करून घेते. ही आपली दुसरी पोळीसुद्धा तयार आहे. अशाच आता मी 2 आहेत त्या करून घेते. अशी ही आपली तिळाची पोळी खमंग अशी अगदी 8-10 दिवस टिकणारी खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याचा मी व्हिडिओ कसा केला, मी पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय कृती केली, सारण कसं केलं, त्यावेळी जरा वेगळं सारण केलेलं आहे हेल्दी असं, त्याच्यामुळे ते सारण मी कसं केलं, पोळी कशी केली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.